जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची सर्वोच्च संस्था. तिला मिनी मंत्रालय म्हणून ओळखलं जातं. जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचं नियोजन, ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी पुरवठा, शेती आणि ग्रामोद्योग यांसारख्या विविध विकास कामांची अंमलबजावणी करणे, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या कामांवर देखरेख आणि समन्वय ठेवण्याचं मुख्य काम हे मिनी मंत्रालय करीत असतं. नेतृत्व घडवणारी पाठशाळा म्हणजे मिनी मंत्रालय. या पाठशाळेत अनेकांनी राजकारणाचे धडे गिरवलेत. अनेक जण आमदार, खासदार, मंत्री झालेत. याच मिनी मंत्रालयात जाण्यासाठी अनेकांनी शड्डू ठोकलाय. झेंडे, पताका, सभा, पदयात्रा, रॅलीने ग्रामीण भाग ढवळून निघत आहे. खेड्यापाड्यातलं वातावरण तापलं आहे. जनतेचे सेवक, विकासाचे शिल्पकार आमदार चंद्रदीप नरके आणि त्यांचे लहान भाऊ गोकुळचे संचालक अजित नरके यांनी मिनी मंत्रालयाची गाठ अधिक भक्कमपणे बांधली आहे. पायाला भिंगरी बांधल्यागत हे दोघे नरके बंधू आपल्या कार्यकर्त्यांसाठी अहोरात्र मेहनत घेत असताना दिसत आहेत. करवीर, गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यातील भगवं वादळ जनतेला साथ घालत आहे. आमदार चंद्रदीप नरके आणि अजित नरके यांनी थेट कार्यकर्ता पॅटर्न राबवल्यानं कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना आता पालवी फुटली आहे. अखेरच्या टप्प्यात प्रचार आला आहे. 7 फेब्रुवारीला मतदान होत आहे. नक्कीच शिवसेना शिंदे पक्षाला भक्कम यश मिळणार ही धडकी विरोधकांना बसली आहे. नेमकं काय घडतंय, काय होणार पाहूयात TV नेक्स्ट मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. करवीर, गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यातील मतदारसंघात 24 तास जनतेच्या सेवेसाठी कार्यतत्पर राहणारे तगडे उमेदवार मैदानात उतरले आहेत. गेल्या 2 महिने आमदारांचे भाऊ अजित नरके यांनी करवीरसह गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघाची आखणी केली. गाव, वाड्या, वस्त्यांवरील कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. 12 जिल्हा परिषद आणि 24 पंचायत समिती मतदारसंघ उमेदवार द्यायचा तो जिंकणाराच, मग तो गरीब का असेना, लोकप्रिय असावा. हीच भावना समोर ठेवून करवीरसह गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यातील मतदारसंघात उमेदवार निवडले गेले. कधी कुणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की यांना उमेदवारी मिळेल. सर्वसामान्य जनतेची ही निवडणूक. आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे ही नरके बंधूंची पहिल्यापासूनच आस. पैसा न पाहता कार्यकर्त्यांचे जनसामान्यातील कार्यकर्तृत्व पाहून विकासाचे ठोस चेहरे उभे केले. जनतेच्या विश्वासाला पात्र असणारे, विकासाची वाट आणि प्रत्येक घरापर्यंत लोकसंपर्क ठेवणारे, जमिनीवर राहून जनतेचे म्हणणे ऐकून घेणारे, जनतेचा सेवक, जनसेवक म्हणून 24 तास जनतेच्या सेवेसाठी कार्यतत्पर राहणारे उमेदवार आज निवडणूक रिंगणात उभे आहेत. विकासाचा विचार, जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहिला तर आज करवीर असो, पन्हाळा या गगनबावडा सर्वच मतदारसंघातील शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. विरोधी पक्षातून शिवसेना शिंदे पक्षाला इनकमिंग जोरदार सुरू आहे. आमदार चंद्रदीप नरके, त्यांचे बंधू अजित नरके यांनी कार्यकर्त्यांना लावलेला लळा, प्रेम, ओढ आणि कार्यकर्त्यांच्या हाकेला अर्ध्या रात्री धावून जाणारे देवता समान नरके बंधू, हीच ओळख आजही कार्यकर्त्यांच्या मनामनामध्ये आहे. त्यामुळेच हा मोठा बदल मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत दिसून येत आहे. खंबीर नेतृत्व, प्रामाणिक कर्तृत्व, निश्चयाचा महामेरू, अनुभवाची साथ, आधुनिकतेची ओढ, प्रगतीचा नवा सूर्य म्हणजेच आमदार चंद्रदीप नरके आणि अजित नरके. विकासाचा महामेरू, गोरगरीब जनतेचा आधारवड, जनतेचे सेवक, विकासाचे शिल्पकार असणारे आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक अजित नरके, युवा नेते राजवीर नरके यांनी जिल्हा परिषद म्हणजेच मिनी मंत्रालय, पंचायत समितीसाठी उभे केलेल्या उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्याने विजयी करायचं असा ठाम निर्धार जनतेनं केलाय.